नमस्कार नागपूरकर, मी प्रीतम शंभरकर, अवधूत नगर 2, प्रभाग क्रमांक 34, दक्षिण नागपूर। आणि आज आपण बघू शकता माझ्या डाऊन स्क्रीनमध्ये हा जो नाला दिसतोय तुम्हाला, हा नाला आहे विज्ञान नगर, आपला मानेवाडापासून येतो आहे तो नाला आहे। आणि हा पूल आहे विज्ञान नगरचा। तर या पुलाची थोडी अवस्था पण गंभीर झालेली आहे। तर नागपूर महानगरपालिकेला अशी विनंती होती मागे की या पुलाची थोडी दुरुस्ती करावी, कारण आपण बघू शकता तर नागपूर महानगरपालिकेने याच्यावर कारवाई केली होती आणि हा बाउंड्री वगैरे इकडे बनवलेली आहे, आपण बघू शकता, आणि नवीन भिंत तयार झालेली आहे। पण ही जी बाउंड्री आहे इकडे, ही जी बाउंड्री आहे ही दुरुस्ती करणं गरजेचं आहे। त्याच हिशोबाने हा जो आवक जावकचा रस्ता आहे, तर हा रस्ता थोडा छोटा आहे। तर आता जसं ही भिंत एकदम पडलेली होती, तर नागपूर महानगरपालिकेने एकदम तात्काळ ॲक्शन घेतली त्याच्यावरती आणि कारवाई करून याच्यावरती बघा, आपण बघू शकता इथे भिंतीचं काम चालू आहे। तर अत्यंत चांगल्या पद्धतीने काम होत आहे, कारण भिंत बाउंड्री गरजेची होती। तर नागपूर या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रीतम शंभरकर आज दिनांक 2 जुलै 2025 रोजी आज 9:30 वाजता इथे मी आलो आहे स्पॉटवरती। आणि एवढीच विनंती करतो की महोदय, आपण जसा ही नाला करता आहे तर त्याच हिशोबाने या नाल्याच्या बाजूला ही जी जागा दिसते तुम्हाला, ही जी जागा दिसते, तर इथून जर थोडंसं आपण स्लॅब टाकून याला जर कव्हर केलं आणि ही भिंत जर आपण थोडीशी वाढवली तर इकडे यायसाठी लोकांना जरा थोडासा बरा होईल। आणि याला पण कंपाऊंड वॉल किंवा आपण जे काय म्हणू त्याला रेलिंग, आपलं स्टीलचं हे लावणं गरजेचं आहे, जेणेकरून लोक नाल्यात कचरा फेकणार नाही। आता बघू शकता ही अवस्था, इकडे कचरा लोक असे फेकून देतात। तर नागरिकांनी पण कृपया लक्ष द्यावं, नाला ही कचरा फेकायची जागा नाही आहे। कृपया नाल्यात कचरा फेकू नये। आपलेच भाऊ बंधू आहेत, त्यांचेच कामं वाढतात। इथे मी बरेचदा बघतो, लोकांना टोकतो, लोक येतात आणि इथे पन्न्या फेकून जातात। तर कृपया असं करू नये। बघू शकता हा थोडासा वाहतूक इथे जास्त प्रमाणात वाढलेली आहे, तर त्यामुळे हा जो पूल आहे विज्ञान नगरचा, या पुलाची देखील विड्थ थोडी वाढवली पाहिजे, एवढीच विनंती करेल। प्रीतम शंभरकर, अवधूत नगर 2, प्रभाग क्रमांक 34, दक्षिण नागपूर। धन्यवाद।